नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा ह्या चॅनलला तुमचं स्वागत सर्वांचं. मित्रांनो, कडक ऊन पडलेलं आहे आणि आपली कपाशी सुकायला लागलेली आहे. निसर्ग बी का वर पाहायला लावायला लागला आपल्याला. करायचं काय शेतकऱ्यांनी? मित्रांनो, हे पाठीमागे पहा, तुम्हाला कपाशी कशी सुकल्यावानी वाटायला लागली. पहा मित्रांनो, ही अशी कपाशी आपली सुकल्यावानी झालेली आहे. कशी बोंड दिसायला लागले ढळढळ. पाहायला पहा कसे कडक ऊन पडलेलं आहे. ऊन पडल्यामुळे कशी कपाशी झाली बघा. कपाशी कशी आहे कशी नाही, चढ सुकल्यावानी झाली. शेतकऱ्यांना करायचं काय? एक तर भाव नाही आणि एक तर निसर्ग कोपलेला आहे आपल्यावर. निसर्ग कोपल्यामुळे पहा ना कपाशी कशी झालेली आहे कशी नाही. पहा मित्रांनो, इथं पाणी चालू झालेलं आहे आपलं. हे पहा, कपाशीला पाणी देणं चालू आहे आपलं. ह्या अशा प्रकारच्या पाणी चालू आहे. हे पहा, शेतकऱ्यांना करायचं काय? खोरं हे पाईप आहे आपले. हे पहा, पाणी चालू इथे. करायचं काय शेतकऱ्यांनी? पहा बरं, दिवसभर पाणी द्यायला लागतं शेतकऱ्याला आणि अशा प्रकारचा आपला निसर्ग कोपला आहे आपल्यावर. करायचं काय शेतकऱ्यांनी? बघा मित्रांनो, हे कशी कपाशी झालेली आपली. कशी नाही कपाशी पहा, कशी सुकून गेलेली आहे. असं वाटतं रोग झाला का तिला कपाशीला. हे अशा प्रकारचं काय करावं मित्रांनो सांगा? एक तर सरकार भाव देत नाही, काय नाही. सरकारनं तरी भाव तरी द्यायला पाहिजे. भाव द्यायला तर बरं राहतं. एक तर शेतकरी भावात मरतो आणि एक तर निसर्गात मरायला लागला शेतकरी. करायचं काय शेतकऱ्यांनी? लोक आता लोक असे हे करतात, लोक फाश्या घेतात, हे होतात, कर्जबाजारी होतात. लोक कर्जबाजारी झाल्यामुळे लोकायला एक तर माल नाही होत, काय नाही होत. लोकांचं देणं राहतं. मग शेतकऱ्यांना करायचं काय मित्रांनो? शेतकरी मित्रांनो, करायचं काय सांगा मित्रांनो तुम्ही? एक तर शासन लवकर याच्याकडे हे करत नाही. सरकार बी हमी भाव देत नाही. 10,000 रुपये क्विंटल दिला कापूस तर बरं नाही होत का? आणि असा निसर्ग कोपला आहे. कडक ऊन पडलेलं आहे. ऊन खूप पडलेलं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, हे अशा प्रकारचं ऊन पडलेलं आहे. एक तर शेतकऱ्याला तहान पाणी लागत नाही, भूक लागत नाही. हे संकट असं ऊन खूप पडलेलं आहे. भाकर गोड लागत नाही मित्रांनो. करायचं काय शेतकऱ्यांनी सांगा बरं मित्रांनो? तुम्ही बोला मित्रांनो. शेतकऱ्याचं कशी परिस्थिती आहे बघा मित्रांनो. कसं आहे, खूप भारी चांगलं वाटतंय. ते पहा तिकडे पाणी आहे. पाणी पहा, पूर्ण नदी आहे ती. तिथे मंदिर आहे, ढवळत दिसतं ते मंदिर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये आम्हाला कळवा. धन्यवाद.